नमस्कार दर्शकांनो, आपण पाहतात सिटी न्यूज। आता एक नजर टाकूया नागपूर शहरातील क्राईम जगतावरील बातमीवर। नागपूर शहरातील वाहन चोरीच्या घटनेत गुन्हे शाखा युनिट 5 च्या पोलीस पथकाने एका वाहन चोरीचे प्रकरण उघडकीस आणून वाहन चोरट्याला ताब्यात घेऊन लाखोचा मुद्देमाल जप्त केला आहे। नागपूर शहरात अनेक पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाहन चोरीच्या घटना घडल्या। आता गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 च्या पोलीस पथकांनी चोरीसोबतच वाहन चोरीच्या प्रकरणांचा छडा लावून चोरट्यांना ताब्यात घेतले आहे। जरीफटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोकोसो बाग येथील कीर्तिनगर हुडकेश्वर नागपूर येथे राहणारा 29 वर्षीय आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया याला ताब्यात घेतले। त्याच्या जवळील चोरीची पाहणी केली असता त्यामध्ये इलेक्ट्रिक फिटिंग करिता लागणारे साहित्य, तांब्याचे तार व इतर मुद्देमाल आढळून आला। पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता चोरट्याने त्याच्या साथीदाराचे लखनगंज हद्दीत व यवतमाळ जिल्ह्यातील वणी हद्दीत चोरीसह वाहन चोरी केल्याची माहिती समोर आली। आरोपीचा साथीदार महाल नागपूर येथे राहणारा लकी शाहू याच्या शोधात आता पोलीस लागले आहेत। चोरी केलेला मुद्देमाल नागपूर येथील ताजबाग येथे राहणारा समीर शेख कबाडीवाला याला विकले होते। या प्रकरणात पोलिसांनी 1,73,300 रुपयांचा मुद्देमालसह गुन्ह्यात वापरलेली दुचाकीसह 2 मोबाईल असा एकूण 1,73,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। 2 आरोपी आहे, आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया आणि नितीन दिलीप रेवडिया। हे दोघे सख्खे भाऊ आहे, नरसाळ्याला राहतात आणि यांचा जर आपण क्राईम रेकॉर्ड चेक केला तर त्यांच्याकडे विरुद्ध दोघाही विरुद्ध चोरी, घरफोडीचे जवळजवळ एक 15-16 गुन्हे आहे, म्हणजे नामांकित आरोपी आहे। वायर चोरीचे गुन्हे तर आपल्या पार्ट्या 2 वेगवेगळ्या पेट्रोलिंग करताना हे दोघंही आपल्याला सापडले। दोघंही ते वायर चोरासाठी चालले होते आपल्या गाडीवर घेऊन। तर त्याच्यामध्ये जो हा आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया आहे याच्याकडून आपण जवळपास 3 गुन्हे उघडकीस केलेले आहे। एक हिंगण्याचा आहे 352/24 कलम 305 भारतीय न्याय संहिता, हा एक गुन्हा आहे व्हेकल चोरीचा, म्हणजे ज्या गाडीवर तो घेऊन चालला होता ती गाडी चोरीची होती आणि त्या चोरीचा गुन्हा हिंगण्याला रजिस्टर्ड होता। दुसरा वणीचा एक गुन्हा आहे, वणी जिल्हा यवतमाळ 8/24 हा घरफोडीचा गुन्हा, त्या गुन्ह्यामध्ये हा वॉन्टेड होता गोलू। आणि तिसरा आहे लकडगंजचा गुन्हा 590/24 कलम 334(1) भारतीय न्याय संहिता, हा केबल चोरीचा गुन्हा होता। याच्यामध्ये हा जो आहे आकाश उर्फ गोलू दिलीप रेवडिया आणि लकी शाहू असं त्या दोघांनी मिळून ही वायर चोरी केली होती। आणि जो माल जो आहे तो सलीम शेख कपाडी मोठा ताजबागला आहे त्याच्याकडे तो विकला होता। असे एकंदरीत ते 3 गुन्हे याच्याकडून झाले गोलू रेवडियाकडून। आणि त्याचा भाऊ जो आहे नितीन दिलीप रेवडिया आहे हा याच्याकडनं आपण 2 गुन्हे रिकवर केलेले आहेत, ते दोन्ही वायर चोरीचे आहे। एक हिंगण्याचा आहे 7/25 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता आणि एक प्रतापनगर पोलीस स्टेशनचा आहे 234/2024 कलम 380 भादवीचा। असे दोन्ही वायर चोरीचे गुन्हे होते। आणि जवळपास याच्याकडून गोलू रेवडियाकडून जी वायर केबल जी होती चोरल्यानंतर ते जाऊन ते तार काढतात, तर तो जो मुद्देमाल आपल्याला मिळाला तो साधारणतः 13,300 रुपयाचा। ती जी दुचाकी त्याच्याकडून आपल्याला मिळाली ती 80,000 रुपयाची। आणि त्या पैशातून जो त्यांनी ॲपल कंपनीचा अँड्रॉइड फोन घेतला होता त्याच्या मिसेससाठी तो 70,000 रुपयाचा। त्याच्या पासबुकमध्ये काही पैसे त्यांनी टाकले होते ते आपण जप्त केलं, त्याच्यामधली रक्कम आणि त्याच्याजवळ असलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा एकंदरीत 1,73,300 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला। आणि हा जो त्याचा भाऊ आहे नितीन दिलीप रेवडिया याच्याकडून ते वायरचे बंडल जे आहे ते 4,900 रुपयाचे, एक कटर मशीन जे वायर कापासाठी लागते ती 4,000 रुपयाची, एक हॅमर मशीनचे 2 लोखंडी बीट 2,000 रुपयाची, एक रिअलमी कंपनीचा मोबाईल आणि एक स्प्लेंडर गाडी, असा हा 45,000 रुपयाची ती स्प्लेंडर गाडी, असा एकूण हा 2,39,200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आणि दोन्ही आरोपीला आपण हिंगणा पोलीस स्टेशनच्या सुपूर्द केले होते पुढील कारवाईसाठी। या प्रकरणात आता पोलीस दुसऱ्या पसार चोरट्याचा शोधात लागले आहेत। चोरट्याकडून लाखोचे मुद्देमाल जप्त केला आहे। आता पोलीस पथक त्याचा आरोपीच्या दुसऱ्या साथीदाराच्या शोधात सुद्धा लागले आहेत।